गेल्या 2 दिवसापासून चर्चा होती की 142 क्रमांकाच्या याच्यामधून उमेदवार म्हणून तुमच्या पत्नी कामिनी शेवाळे या म्हणजे यांनी उमेदवारी असावी असं तिकडच्या स्थानिकांना वाटत होतं. पण ती माघार घेतली गेली आणि त्याच्यावर 2 पद्धतीच्या चर्चा झाल्या. एक तर असं म्हटलं गेलं की 25 वर्षाच्या ज्या तिकडच्या कार्यकर्त्या आहेत त्यांना संधी देण्यासाठी ही उमेदवारी मागे घेतली, की त्याच्या आधी जो एक साडी वाटपाचा जो गोंधळ झाला किंवा जी चर्चा झाली, तर नक्की याच्यामागचं कारण काय आहे? नाही, 142 जो प्रभाग आहे त्या ठिकाणी माझी पत्नी इच्छुक होती. साडी वाटपाचा जो प्रकार झाला तो उबाटाच्या मार्फत तो खोटी माहिती लोकांसमोर आणि खोटं ते प्री प्लॅनिंग करून त्यांनीच स्वतः साड्या आणल्या होत्या आणि त्यांनीच स्वतः जाळल्या. हे तिथल्या लोकांनाही माहिती आहे आणि तिथल्या लोकांनी त्या संदर्भातली प्रतिक्रिया पण व्यक्त केली. माझ्या पत्नीने जो निर्णय घेतला तो याकरता घेतला की ज्यावेळी ती इच्छुक होती आणि ज्यावेळी त्या प्रभागावर ती प्रचार पण करत होती त्यावेळी मी शिवसेनेचा महासचिव नव्हतो. आता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महासचिवची जी जबाबदारी शिवसेनेची माझ्यावर दिली आहे, त्यामुळे संपूर्ण पक्षाचा महासचिव असल्या कारणामुळे मी माझी पत्नी त्या ठिकाणी निवडणुकीला लढवणं हे मला योग्य वाटलं नाही आणि तिलाही पण योग्य वाटलं नाही. कारण ज्यावेळी महासचिव म्हणून माझी जबाबदारी आहे त्यामुळे तिची पण ती जबाबदारी आहे. म्हणून तिनेच निर्णय घेतला की पक्षातील कार्यकर्त्याला ती संधी मिळावी आणि गेल्यावेळी तो मागासवर्गीय रिझर्व प्रभाग होता. आता तो खुला वर्गाकरता आहे. त्यामुळे अशावेळी आमची भूमिका आहे की खुल्या वर्गातल्या महिलेला किंवा कार्यकर्त्याला किंवा शिवसैनिकाला त्याचं प्रतिनिधित्व मिळावं. त्या भूमिकेतूनच तिने ती भूमिका घेतली आणि तो निर्णय घेतला.